नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं G2 आयुर्वेदिक क्लासेसवर. तर आज आपण आयुष कामी या अध्यायामधील दुसरा पाठ बघणार आहे. तर या पाठमध्ये आज आपण अग्नी, त्यानंतर कोष्ठ, त्यानंतर प्रकृती म्हणजे काय, त्यानंतर तीन दोषाचे वात, पित्त आणि कफाचे गुण, त्यानंतर सप्तधातू कोणते असतात, तर तीन मल कोणते असतात, तर दुष्य यांच्याबद्दल माहिती बघणार आहे. जेवढं होईल तेवढं आपण या आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपल्याला इथे दिलेलं आहे की अग्नीचं सूत्र दिलेलं आहे. सूत्र नंबर 8 मध्ये सांगितलेलं आहे की अग्नी ही मुख्यतः चार प्रकारची असते. तर अगोदर आपण सूत्र बघू, त्या सूत्रानुसार आपण त्याचं स्पष्टीकरण बघू. ठीक आहे. तर आपण अगोदर तेर्भवेद विषम तीक्ष्णो मंदच्च अग्नी समे समा. इथं काय सांगितलेलं आहे की अग्नी ही चार प्रकार सांगितलेले. कोणती सांगितलेली आहे? विषम अग्नी, तीक्ष्ण अग्नी, विषम तीक्ष्ण, मंदच्च अग्नी आणि एक मंद अग्नी आणि समे समा म्हणजे सम अग्नी, अशी चार प्रकारची अग्नी सांगितलेली आहे. कोणकोणती? तर कोणती अग्नी ही कोणत्या दोषाचे प्राधान्य असल्यावर असते हे पण सांगितलेलं आहे की वात दोषास जेव्हा प्राधान्य शरीरामध्ये असेल किंवा वात प्रकृतीवाल्या लोकांची विषम अग्नी असते. त्यानंतर पित्त तीक्ष्ण अग्नी आणि कफाची कोणती असते? मंद अग्नी, असे सांगितलेले आहे. आणि तिन्ही दोष ज्यावेळेस शरीरामध्ये सम अवस्थेला असेल त्यावेळेस अग्नी सुद्धा सम असते, त्याला सम अग्नी असे म्हणतात. अशा प्रकारे चार प्रकारचे अग्नी या सूत्रामध्ये सांगितलेले. त्यानंतर काय सांगितले? कोष्ठ. कोष्ठ म्हणजे काय की जे पचन करण्याची क्षमता आहे, ट्रॅक आहे, जसं ॲब्डॉमिनल ट्रॅक, त्याला काय म्हणतात? कोष्ठ म्हणतात. तर कोष्ठ हे कोष्ठ सुद्धा किती प्रकार सांगितले? चार प्रकार सांगितलेले आहे. तर अगोदर सूत्र बघू. कोष्ठ क्रूरो मृदुर मंद्य स्याते समेरपी. म्हणजे काय सांगितलेलं आहे? याचं सुद्धा वातदोषाच्या प्रधानतेमुळं, पित्तदोषाच्या प्रधानतेमुळं आणि कफदोषाचं प्राधान्य असलं आणि तिन्ही दोष समावस्थे असले तर कोणत्या प्रकारचा कोष्ठ असते या सूत्रामध्ये वर्णन केलंय. जर वातदोषाचा जर प्रधानता असेल तर क्रूर कोष्ठ असतो, क्रूरो. आणि पित्तदोषाचा असेल तर मृदू कोष्ठ असतो. आणि जर कफदोषाचा असेल तर मंद्य कोष्ठ असतो. आणि जर तिन्ही दोषाची समानता असेल तर मध्यम कोष्ठ असतो. अशा प्रकारचे इथे सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? कोष्ठ क्रूरो मृदूर मंद्य स्याते समेरपी. म्हणजे काय सांगितलेले? तिन्ही दोष समान जेव्हा असतील त्यावेळेस मध्यम कोष्ठ असतो, असं या ठिकाणी कोष्ठ सांगितलेले. ठीक आहे. आता नंतर आपण बघूया प्रकृती. हा श्लोक सुद्धा महत्वाचा आहे. प्रकृती तुम्हाला हा क्रियाशरीसाठी पण महत्वाचा आहे. तर आपण अगोदर सूत्र बघू. प्रकृतीमध्ये काय सांगितलेले? शुक्र आर्तव स्तेर जन्मादो विषेनेव विषक्रिमे तेच्छ तिस्त्र प्रकृतयो हीन मंध्यो उत्तमा पृथक समधातू समास्तु श्रेष्ठा निंद्या द्विदोषजा. इथं काय सांगितलेले सूत्राचं? इथं सांगितलेले की शुक्र आणि आर्तव म्हणजे शोणित ज्यावेळी संयोग घेतात त्यावेळेस काय होते? ज्या दोषाच्या प्रधानता असेल किंवा प्राबल्य असेल त्या दोषाचे काय प्रकृती निर्माण होते. सपोज जर ज्यावेळेस शुक्र आणि शोणित यांचं जेव्हा वेळेस संयोग होतो त्यावेळेस जर वात दोषाचे जर प्राबल्य असेल तर निर्माण होणारे जे काही म्हणजे हे आहे तर ते कसं होईल? वात प्रकृतीचा होईल. ठीक आहे. जसं की विषारी कीटक, आता इथं उदाहरण दिले, विषारी कीटकापासून विषयुक्त कीटकाचा म्हणजे प्राण्याचा जन्म होतो असं सांगितले. जर ज्यावेळेस प्रकृती ही काय सांगितलेले? प्रकृती तीन प्रकारची असते. कोण कोण सांगितलेले? हीन, मध्य आणि उत्तम. काय सांगितलेले? हे बघा. त्रिस्त्र प्रकृतयो हीन, मध्यो आणि उत्तमा. कोणकोणती? एक हीन सांगितलेले, एक मध्यम सांगितलेले आणि एक काय सांगितलेले? उत्तम सांगितलेले. अशा तीन प्रकारच्या प्रकृतीचे वर्णन केलेले आहे. ठीक आहे. तर ज्या वेळेस आता वात प्रकृती कधी असते? वात प्रकृती ही कशी असते? हीन. वात प्रकृती ही कशा प्रकारची असते? हीन प्रकारची असते. आणि पित्त प्रकृतीची व्यक्ती कशी? मध्यम असते. आणि कफ प्रकृतीची व्यक्ती ही उत्तम असते. ठीक आहे. अशा प्रकारे ही तीन दोषाची सांगितलेली आहे. आणि ज्यावेळेस तीनही दोष शरीरामध्ये समान असतील त्यावेळेस ती प्रकृती कशी? समप्रकृती असते. ठीक आहे. ही समप्रकृती. आणि समप्रकृती जी काय आहे ही कशी आहे? श्रेष्ठ सांगितलेली आहे. ठीक आहे. आता त्यानंतर काय सांगितलेले आहे? ज्या वेळेस समजा आता काही वेळेस काय ते मोस्टली तर एक प्रकृती नसते, म्हणजे दोन दोषाची जे प्रधानतेने उत्पन्न होणारी प्रकृती कशी असते? निंदा असते. हे सांगितलेले बघा. दोन दोषाच्या प्रधानतेने उत्पन्न होणारी प्रकृती निंद्या असते. यात वात पित्त, पित्त कफ, वात कफ अशी ही प्रकृती निंदी समजल्या जातात. म्हणजे ह्या निंदी असतात. कोणकोणत्या? वात पित्त असली, त्यानंतर पित्त कफ असले, त्यानंतर वात कफ ज्या असल्या प्रकृती आहे त्या प्रकृती काय निंद समजतात. ठीक आहे. आपण आता परत सूत्र बघू. शुक्र आर्तव स्तेर जन्मादो विषेनेव विषक्रिमे तेच्छ त्रिस्त्र प्रकृतयो हीन मध्य उत्तम पृथक समधातू समास्तु श्रेष्ठा निंद्या द्विदोषज. म्हणजे काय सांगितलेले की निंद्या कोणत्या आहेत? द्विदोषज. हे ज्या द्विदोष ज्या आहेत वात पित्त कफ
यांचं जे द्विदोष आहेत, समजा वात पित्त झालं, त्यानंतर पित्त कफ झालं आणि त्यानंतर वात कफ झालं, ह्या कशा आहेत? निंद आहेत, निंदनीय अशा ह्या प्रकृती आहेत. ज्या वेळेस कोणते सगळे जे हे आहेत दोष आहेत सम राहतील, वात पित्त आणि कफ हे शरीरामध्ये सम राहतील, त्यावेळेस जी प्रकृती होती कशी सम प्रकृती असते आणि ती कशी असते? समास्तू श्रेष्ठ असते. ठीक आहे. आणि ही प्रकृती केव्हा निर्माण होते? शुक्र आर्तव स्थिर जन्मादो, म्हणजे शुक्र आर्तव यांच्या वेळेस जेव्हा संयोग होतो यांचा, त्यावेळेस ज्या दोषाचे प्राबल्यता असते त्या दोषाची काय होते? प्रकृती उत्पन्न होते, असं या सूत्रात सांगितलेले. ठीक आहे. आता आपण इथं पण तक्ता दिलेला आहे, जसं आपण पहिल्या सूत्र बघितला होता तक्ता, आपण कशाचा बघितला होता की दोषाचं जे काही स्थान वगैरे आहे तिच्यानुसार आपण तक्ता बघितला होता, त्याच्यानंतर दोषाची प्राबल्यता हे तक्ता बघितला होता. तसं हा पण तक्ता महत्वाचा आहे, हे पण तुम्हाला येऊ शकते. ठीक आहे. तर आपण आता पहिल्या सूत्रामध्ये काय बघितलं की अग्नी बघितली, अग्नी 4 प्रकार सांगितले की 3 दोष जर समावस्था असले तर सम अग्नी. त्यानंतर आपण कोष्ठ बघितला, कोष्ठ जर 3 दोष सम असले तर मध्यम कोष्ठ, आणि प्रकृती ही कशी असते? समप्रकृती असते, ही कशी श्रेष्ठ असते. हे 3 दोषाच्या समावस्थेत सांगितलेले. आणि कफाची जी काय असते अग्नी कशी? मंद अग्नी असते, कोष्ठ मध्यम असते, प्रकृती कशी असते? उत्तम प्रकृती असते. त्यानंतर पित्ताची तीक्ष्ण अग्नी असते, कोष्ठ मृदू असते, आणि पित्ताची प्रकृती कशी असते? मध्यम प्रकृती असते. वाताची कशी असते? हीन प्रकृती असते, कोष्ठ कसा क्रूर असतो, आणि अग्नी कशी असते? विषम असते. अशा प्रकारे सांगितलेले. आणि इथे आपण काय सांगितले या सूत्रामध्ये की द्विदोषज, ज्या वेळेस की 2 दोषाची ही प्रकृती असते ती कशी असते? निंदनीय असते. हे बघा, द्विदोषज काय आहे? निंद प्रकृती सांगितलेली. ठीक आहे. आता आपण काय काय बघितलं? आपण बघितलं प्रकृती बघितली, कोष्ठ बघितली, अग्नी बघितली. अग्नी 4 प्रकारची, कोष्ठ पण 4 प्रकारचा, आणि प्रकृती पण ही 3 प्रकारची मुख्य प्रकृती असते, परंतु द्विदोषज पण असतात आणि एक त्रिदोषज पण असते. ठीक आहे. आता आपण काय बघणार आहे? आता आपण बघणार आहे त्रिदोषाचे गुण. आपण मांग एका सूत्रामध्ये बघितलं बघा, इथं बघितलं वायू पित्त कपचती त्रयोदोषात समास होता, असे 3 दोष सांगितलेले. ठीक आहे. त्या 3 दोषाचे आज आपण गुण बघणार आहे. तुम्हाला सूत्र या चॅप्टर मधले महत्वाचे श्लोक आहेत, हे श्लोक तुम्ही लर्न करा, कारण की हे लर्न केले तर तुम्हाला तुमच्या पुढचे जे काही चॅप्टर असतील, म्हणजे चरक संहितेत झाले किंवा अष्टांग हृदय झालं किंवा तुम्हाला क्रिया शरीर, रचना शरीर झालं, या सगळ्या चॅप्टर सगळ्या जे काही विषयामध्ये हे जे श्लोक आहेत ते महत्वाचे आहेत. ठीक आहे. आता आपण बघणार आहे त्रिदोषाचे गुण. 3 दोष कोणकोणते आहेत? वात पित्त आणि कफ दोष, असे 3 दोष सांगितले. ठीक आहे. आता या 3 दोषाचे जे मुख्य गुण असतात ते गुण आता त्याचे आपण सूत्र बघू. हे पण खूप महत्वाचे आहे, तुम्हाला क्रिया शरीर मध्ये पण अशाला असं दिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा आता वात दोषास काय आहे? गुण कोणते? तर तत्र वृक्षो लघु शीत खर सूक्ष्म चल अनिल. काय सांगितलेलं की वाताचे जे गुण येतात ते कोणकोणते येतं? तत्र वृक्ष, वृक्ष हा गुण आहे, लघु, शीत, खर, सूक्ष्म आणि चल, हे कशाचे? अनिल. अनिल म्हणजे काय? अनिलाच म्हणजे काय म्हणतात? अनिल म्हणजे वात. ठीक आहे. अनिल हे कशाचं नाव आहे? अनिल हे वाताचं पर्याय नाव आहे. ठीक आहे. हे तुम्हाला संस्कृत मध्ये जे काही तुमचं पार्ट 2 आहे संस्कृतसाठी, तिच्यामध्ये पण पर्याय नाव खूप महत्वाचे. ठीक आहे. 5 मार्कासाठी तो पण क्वेश्चन येतो पर्याय नावाचा. तर काय सांगितलेलं आहे? वाताचे गुण कोण सांगितले आहेत? वृक्ष सांगितलाय, लघु सांगितलाय, शीत सांगितलाय, खर सांगितलाय, सूक्ष्म सांगितलाय आणि चर सांगितलाय. हे कोणाचे गुण येतं? वाताचे गुण येतं. ठीक आहे. अनिल म्हणजे वात. आता पित्ताचे गुण. पित्ताचे गुण काय सांगितले? पित्तम सस्नेह तीक्ष्ण उष्ण लघु विस्त्रम सरम द्रवम. म्हणजे काय सांगितलेले? पित्ताचे गुण कोणते येतं? द्रवम म्हणजे काय? हे लिक्विड असते पित्त. त्यानंतर काय सांगितले? स्निग्ध सांगितले. त्यानंतर काय सांगितले? तीक्ष्ण सांगितले. सस्नेह तीक्ष्ण उष्ण, उष्ण पण असते. सस्नेह म्हणजे स्निग्ध, तीक्ष्ण. लघु, लघु म्हणजे की लहान म्हणजे लघु. विस्त्र, विस्त्र म्हणजे ह्या गंध असे. ठीक आहे. सर, सर म्हणजे घसरणारा म्हणजे पाण्यासारखा पसरणारा. ठीक आहे. त्यानंतर द्रवम, द्रव म्हणजे लिक्विड. ठीक आहे. हे पित्ताचे गुण येतं. इकडे बघा दिलेले. किंचित कसं असते? स्निग्ध असते, तीक्ष्ण, उष्ण, लघु, विस्त्र, सर, द्रव, हे पित्ताचे गुण येतं. हे श्लोक तुम्ही सगळे लर्न करा, कारण की हे तुम्हाला पदार्थ विज्ञान तसेच क्रिया शरीरासाठी पण खूप महत्वाचे. क्रिया शरीर मध्ये जे की तुमचे वात पित्त कफ असे चॅप्टर येतं, त्या चॅप्टरसाठी पण खूप महत्वाचे. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलेले? आता हे आपलं कफदोष. कफदोषाचे जे गुण आहेत ते आपण आता बघणार आहे. कफदोषाचे सूत्र आहे स्निग्ध शीतो गुरुर मंद श्लेष्णो मृसन स्थिर कफम. काय सांगितलेलं आहे की कफदोष हा कसा असतो? स्निग्ध असतो, शीत, गुरु, मंद, त्यानंतर श्लेष्ण, श्लेष्णो, मृसन, स्थिर, आणि हे काय? हे स्थिर हे कफाचे गुण. स्थिर कफ हे कफाचे गुण सांगितलेले आहेत. ठीक आहे. आता आपण त्यानंतर काय असते? संसर्ग आणि सन्निपात. आता संसर्ग आणि सन्निपात. संसर्ग म्हणजे काय असते? ज्या वेळेस काय असते? 2 दोष. संसर्ग म्हणजे काय? आहे ज्या वेळेस 2 दोष, समजा आता आपण बघितलं की वात पित्त, त्यानंतर पित्त कफ, त्यानंतर वात आणि कफ, हे जे दोष आहेत या दोषाच्या ज्या म्हणजे
दोन दोषाच्या ज्या एकत्रीकरणाला संसर्ग असे म्हणतात आणि तीन दोषाच्या एकत्रीकरणाला काय म्हणतात की सनिपात म्हणतात. ज्यावेळेस तीन दोषाचं काय होतंय क्षय आणि प्रकोप होते त्या अवस्थेला काय म्हणतात सनिपात म्हणतात आणि दोन दोषाचं होते त्यावेळेस काय म्हणतात त्याला संसर्ग असं म्हणतात. तर इकडे बघा आता आपण सूत्र बघू. संसर्ग सन्निपातच तत क्षय कोपत. क्षय म्हणजे काय क्षय होणार म्हणजे कमी होणार आणि कोपत म्हणजे प्रकोप. ठीक आहे. ज्या वेळेस दोन दोषाचा काय होते क्षय आणि प्रकोप होते त्या अवस्थेला काय संसर्ग म्हणतात. वात पित्त आणि पित्त कफ त्यानंतर वात कफ हे जे दोन दोन दोष यांचा ज्यावेळेस क्षय होते कमी होतात किंवा मग प्रकोप होते वाढतोय त्या अवस्थेला काय म्हणतात संसर्ग असे म्हणतात. आणि ज्यावेळेस तीन दोषाचा वात पित्त आणि कफ यांचा ज्यावेळेस क्षय होतो किंवा यांचा प्रकोप होतो त्या अवस्थेला काय म्हणतात सन्निपात असे म्हणतात. ठीक आहे. अशा सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. संसर्ग सन्निपातच तद क्षय कोपत. ठीक आहे. त्यानंतर काय आता सप्तधातू हे पण खूप महत्वाचं आहे. ऍज इट इज तुम्हाला क्वेश्चन हा संस्कृतमध्ये पण येऊ शकतो. संस्कृतमध्ये पण तुम्हाला जे की पर्याय नाव वगैरे असतात त्याच्यामध्ये येऊ शकतो किंवा एखाद्याचं व्याख्या लिहा असं पण येऊ शकतो. त्यानंतर क्रियाशरीरमध्ये पण आहे आणि तुम्हाला पूर्ण BMS साठी पण खूप महत्वाचा श्लोक आहे. ठीक आहे. तर आपण अगोदर श्लोक बघू आणि त्यानंतर तिच्यात त्रिमल पण सांगितले तर त्यानंतर दृश्य पण सांगितले तर. आता अगोदर सूत्र बघू. रस अश्रुक मास मेदो अस्ति मज्जा शुक्र आणि धातव. काय सांगितलेले रस अश्रुक म्हणजे काय अश्रुक म्हणजे रक्त मास मेद अस्ति मज्जा शुक्र आणि म्हणजे किती सांगितलेले 7 सांगितले. ठीक आहे. बघा आता रस अश्रुक म्हणजे रक्त मास मेद अस्ति मज्जा आणि शुक्र असे 7 धातू सांगितले. आता तुम्हाला क्रिया शरीर मध्ये याचं सेपरेट चॅप्टर आहे. रस चॅप्टर आहे रस धातू त्यानंतर रक्त धातू म्हणून असं अस्ति मज्जा धातू म्हणून शुक्र धातू म्हणून असे सेपरेट चॅप्टर आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे 7 धातू सांगितले. तर सप्तदुष्या मला मूत्र शकृत स्वेद अपिच. आता याच्यानंतर काय सांगितले ते मूत्र पुरुष आणि स्वेद हे काय सांगितले 3 मल सांगितले आणि धातू व मल हे काय आहेत दुष्य आहेत. असे एकूण किती 10 दोष सांगितले. तर आता दोष कोणकोणते येतं वात पित्त आणि कफ हे दोष येते. तर दुष्य कोणते येतं की धातू आणि मलाला यांना मिळून काय म्हणतात तर यांना मिळून दुष्य असे म्हणतात. तर दुष्य कोणकोणते येतं धातू आणि मल. तर धातू किती येतं धातू 7 येतं मल किती येतं 3 येतं. तर असे एकूण 10 मिळून काय येतं 10 दुष्याचं वर्णन केलेलं आहे 13व्या सूत्रामध्ये. काय सांगितलेलं आहे रस अश्रुक मास मेद अस्ति मज्जा शुक्र आणि धातव हे काय सांगितले 7 धातू सांगितले. ठीक आहे. सप्त दुष्या म्हणजे काय धातू मला मूत्र शकृत स्वेद अपिच. पुन्हा काय सांगितलेलं येतं मल कोणते मला कोणते येतं मूत्र हे. त्यानंतर शकृत म्हणजे काय शकृत म्हणजे पुरुष. ठीक आहे. त्यानंतर स्वेद अप्यो स्वेद आणि हा एक 3 हे काय सांगितले येतं मल सांगितले येतं. मला किती येतं मूत्र शकृत स्वेद अपिच. धातू कोणते येतं रस अश्रुक म्हणजे रक्त मास मेद अस्ति मज्जा शुक्र हे 7 धातू 3 मल एकूण किती 10. हे 10ला मल आणि धातू यांना मिळून काय म्हणतात दुष्य असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहे सामान्य विशेष सिद्धांत. सामान्य विशेष सिद्धांत म्हणजे काय की जे समान गुणाने जे काही पदार्थाची जी वृद्धी होते समान गुणाने काय होते पदार्थाची वृद्धी होते आणि विपरीत गुणाने काय होते क्षय होतो हे इथं सांगितलेलं आहे. हे सामान्य विशेष सिद्धांत पदार्थ विज्ञान मध्ये पण महत्वाचा आहे. हा मोस्टली 10 मार्कासाठी LQ पण येऊ शकतो पदार्थ विज्ञानसाठी. ठीक आहे. आणि इथं पण दिलेला आहे डबल तुम्हाला सेकंड इयरच्या चरक संहितेमध्ये जे सूत्रस्थान आहे त्याच्यामध्ये पण या जे सिद्धांताचं वर्णन केलं आहे. ठीक आहे. तर अगोदर सूत्र बघू. वृद्धो समानो सर्वशाम विपरीते विपर्या. इथं काय सांगितलेलं आहे की वृद्धी कशाने होते ज्या वेळेस गुणाची काय असते वृद्धी समान गुण ज्या वेळेस समान असतात त्यावेळेस काय होते पदार्थाची वृद्धी होते आणि विपरीत ज्यावेळेस गुण असतात त्यावेळेस काय होते क्षय होतो असं इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. हे शिवाय सामान्य विशेष सिद्धांत. तर इथं काय सांगितलेलं आहे की इथं 3 पदार्थ सांगितलेले 3 पदार्थ सप्तपदार्थ असतात तर म्हणजे 3 पदार्थ सांगितलेले कोणकोणते द्रव्य गुण कर्म. सप्तपदार्थ जे तुम्हाला पदार्थ विज्ञान मध्ये त्यामध्ये पण हे 3 पदार्थ काय आहे 3 प्रकारचे असतात. जेव्हा याचं काय होते यांची जेव्हा क्षय होतो तर काय होते क्षय हा विषम गुणाने होतो विपरीत गुणाने होतो आणि वृद्धी हे कशाने होते समगुणाने होते. ठीक आहे. जसं की आता इथं उदाहरण पण सांगितलेले उदाहरण काय सांगितलेले द्रव गुण आणि कर्माने काय होते क्षय वृद्धी होते सांगितलेले. तर द्रव्यनं बघू आपण द्रव्यानं काय सांगितले रक्तानं रक्ताची वृद्धी होते मासानं मासाची वृद्धी होते. जसं की काय काय करतात नॉनव्हेज वगैरे खातात तर त्याने काय होते त्या म्हणजे मास वाढते ना तर ते मासानं कशाची मासाची वृद्धी होते. ठीक आहे. त्यानंतर
इथं सांगितलेले गुणानं सांगितलेले की खजूर कुष्मांड इत्यादीनं काय आहे स्निग्ध गुरु इत्यादी गुणानं कफाची वाढ होते. हे खजूर कुष्मांड यांचे जे काही स्निग्ध गुरुगुण आहेत यानं काय कफाची वाढ होते. आता आपण बघितलं कफाचे गुण कोणते आहेत की स्निग्ध झालं, शीत झालं, गुरु मंदे श्लेष्ण मूर्छन स्थिर हे कफाचे गुण येतं. तर हे गुण कशात येतं हे या द्रव्यामध्ये येतं. खजूर आणि कुष्मांड या द्रव्यामध्ये कोणते गुण येतं स्निग्ध आणि गुरुगुण येतं. तर या गुणानं काय होते कफाची वाढ होते. त्यानंतर कर्मान सांगितले. कर्मान कशी वाढ होते जर आपण समजा धावले पोहले इत्यादीने काय होते वायूची वाढ होते. त्याचप्रमाणे विपरीत काय आहे जर विपरीत गुणानं काय होते विरुद्ध गुणानं काय होते द्रव्य गुण कर्म याचं काय होते द्रव्य गुण कर्मामुळे काय होते दोष धातूमुळे याचा क्षय होतो ऱ्हास होतो. ठीक आहे. समान गुणाने काय होते वृद्धी होते आणि विपरीत गुणाने काय होते क्षय होतो असं या सूत्रामध्ये सांगितलेले. आता आपण काय बघणार आहे आता आपण बघणार आहे षड्रस. षड्रस व दोष परस्पर संबंध. आता 6 प्रकारचे रस सांगितलेले आहेत. तर ते रस हे पण महत्वाचे चॅप्टर आहे. तुम्हाला द्रव्यगुण पार्ट 1 सेकंड इयरला त्यामध्ये सगळं रस चॅप्टर म्हणून एक चॅप्टर आहे त्या चॅप्टर मध्ये पण पूर्ण दिलेले आहे जे की सेकंड इयरला 10 मार्काचा एलक्यू होते. ठीक आहे. आता आपण त्याच्यानंतर बघू. पहिले हे बघू. तर काय सांगितलेले षड्रस सांगितलेले आहेत. 6 रस कोणते सांगितले तर आणि रसाचा आणि दोषाचा संबंध सांगितलेला आहे. तर आपण सूत्र बघायचं पहिल्यांदा. रसा स्वाद अम्ल लवण तिक्त उष्ण कषायका षड द्रव्यम आश्रितेच यथापूर्व बलावं. म्हणजे इथं काय सांगितलेले आपण अगोदर पहिली वेळ बघू. पहिल्या वेळ काय सांगितले रसा स्वाद अम्ल लवण तिक्त उष्ण कषायका म्हणजे किती 6 प्रकार सांगितले. कोणते स्वाद स्वाद म्हणजे काय आहे स्वाद म्हणजे की मधुर रस. ठीक आहे. याच पर्याय नावे स्वाद. त्यानंतर अम्ल लवण हे बघा अम्ल लवण अम्ल लवण त्यानंतर तीक्ष्ण तीक्ष्ण उष्ण कषायका असे काय सांगितले तर तिक्त कषाय तिक्त उष्ण कषायका. आता उष्ण म्हणजे काय कटू रसाला उष्णक म्हणतात आणि स्वाद कशाला म्हणतात मधुरला म्हणतात. ठीक आहे. मधुरला काय म्हणतात स्वाद म्हणतात इथं दिलेलं या सूत्रामध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतर कटू रसाला काय म्हणलेलं इथं उष्ण म्हणलेलं आहे. ठीक आहे. आणि कषायका असे 6 प्रकारचे रस सांगितले. तर काय षड द्रव्यमाश्रिता दुसरी वेळ बघा षड द्रव्यमाश्रिता असतेच यथापूर्व बलावं. जे की यथापूर्व म्हणजे जे सुरुवातीचा रस आहे तो काय आहे तो बलवान आहे कशापेक्षा बलावं जे नंतरचा रस आहे. जसं की स्वाद स्वाद म्हणजे मधुर रस हा कसा आहे हा अम्ल रसापेक्षा काय आहे बलवान आहे. त्यानंतर अम्ल मग लवण कटू तिक्त कषाय अशा प्रकारे कोणकोणते मधुर अम्ल लवण तिक्त कटू कषायका असे 6 प्रकारचे रस येतात. त्यापेक्षा म्हणजे काय आहे असं लवण रसापेक्षा अम्ल लवण रस हा कशा अम्लापेक्षा कमी आहे मधुर हा सगळ्यात बलवान आहे त्यानंतर अम्ल आहे त्यानंतर लवण आहे असं सांगितलेलं. ठीक आहे. असं षड्रस यथापूर्वक सांगितले तर बलवान सांगितले या सूत्रामध्ये हे वर्णन केलेले. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलेले की आपल्याला आता आपण पहिलं काय बघितलं दोषा संबंधी. आता काय तत्र आद्या मारुतम घ्नती त्रय अस्तिकाध्याय कफम कषाय तिक्त मधुरा पित्त मनेतू कुर्वते. इथं काय सांगितलेले की कोणत्या दोषाचं काय सांगितलेलं क्षय होतो कशानं दोषाचा प्रकोप होतो याचं वर्णन इथं केलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला आपण रस बघितले कोणकोणते बघितले मधुर अम्ल लवण कटू तिक्त कषाय हे रस बघितले. हे 6 रस सांगितले. त्यानंतर दोषाचं शमन कशाने होते दोषाची वृद्धी कशाने होते. ठीक आहे. कोणता रस घेतल्यामुळे कोणता दोष वाढतो आणि कोणता रस घेतल्यामुळे कोणता दोष काय होतो क्षमन होते म्हणजे त्याचा क्षय होतो म्हणजे कमी होतो शरीरामध्ये. ठीक आहे. हे सांगितले. आता सपोज जर आपण मधुर अम्ल लवण रस खाल्ला तर वाताचं काय करते शमन करते आणि कफाचं काय करते प्रकोप करते म्हणजे कफ वाढवते आणि वात काय करते कमी करतात. ठीक आहे. त्यानंतर तिक्त कटू कषायानं कफ कमी होतो तर वात वाढतो. म्हणजे हे काय हे जे मधुर अम्ल लवण हे 3 पहिले रस येतं आणि शेवटचे 3 येतं हे कसे वात पित्ताच्या एकूण एका अपोजिट येतं. जर यानं जर वात कमी होत असेल तर यानं काय होतो कफ वाढतो आणि यानं जर कफ वाढत असेल तर यानं काय होतं यानं जर वात वाढत असेल तर यानं काय होतो कफ कमी होतो. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे हे बघा हे लक्ष ठेवा मात्र मधुर तिक्त कषाय हे किती 1 नंबरचा रस तिक्त 5 6. ठीक आहे. त्यानंतर 2 3 4 मधुर तिक्त कषाय यानं काय होते पित्ताचं काय होते पित्ताचं यानं शमन होते आणि अम्ल लवण कटू यानं काय होते पित्ताचा प्रकोप होते. ठीक आहे. यानं पित्त वाढते हे इथं सांगितलेले. त्यानंतर आता आपण लेक्चर आपलं लेंदी होईल त्यामुळे आपण आता पुढच्या लेक्चर मध्ये बघू. आज आपण इथेच थांबू. आपण आज काय काय बघितलं तर याचं ओव्हरलुक करू. सर्वप्रथम तर आपण आज काय बघितलं अग्नी बघितली. अग्नी आपण सांगितली 4 प्रकारचे असते. कोणकोणते असते की अग्नी ही
विषम अग्नी असते, तीक्ष्ण अग्नी असते, मंद अग्नी असते आणि सम अग्नी असते. वात पित्त कफ यांच्या आपण प्राधान्यानुसार अग्नी बघितली की वातामध्ये कोणता वाताचा अधिक असलं विषम अग्नी असते, पित्ताचा असलं तीक्ष्ण अग्नी आणि कफाचा असलं मंद अग्नी असते आणि तीन दोष समान असले सम अग्नी असते. नंतर कोष्ठ बघितले. कोष्ठ आपण चार प्रकारचे बघितले. कोणकोणते? आपण क्रूर कोष्ठ बघितला, त्यानंतर आपण मृदू कोष्ठ बघितला, मध्य कोष्ठ बघितला आणि मध्यम कोष्ठ बघितला. ठीक आहे. वात पित्त कफ याच्यानुसार आपण बघितलं. त्यानंतर तीन दोषाची समानता असले तर मध्यम कोष्ठ असतो असं सांगितलं. कोष्ठाचे चार प्रकारचे वर्णन केले. त्यानंतर आपण प्रकृती बघितली की शुक्र आणि आर्तव हे ज्यावेळी जन्माच्या वेळी संयोग होतो त्यावेळी ज्या दोषाचे प्राबल्य असेल तसे काय होते? प्रकृती निर्माण होते. जर वात दोषाची प्रधानता असेल तर वात दोष आहे का नाही. इथं उदाहरण बघितलं की विषारी कीटकापासून काय होते? विषयुक्त कीटकाचा जन्म होतो असं सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलं की जी ही वात दोषाची जी प्रकृती असते ही हिना असते. त्यानंतर पित्त दोषाची मंदी असते आणि उत्तम कोणाची असते? उत्तम असते ही कफदोषाची उत्तम असते. आणि ज्या वेळेस तिन्ही दोष सम असले तर ती कशी श्रेष्ठ असते. आणि जे द्विदोषच असते वात आणि पित्त यांचं जेव्हा पित्त कफ किंवा वात कफ यांचं जेव्हा अधिक असते तेव्हा काय होते? द्विदोष जी प्रकृती असते ती कशी असते? निंदनीय असते. ठीक आहे. त्यानंतर आपण हा तक्ता बघितला की वातदोषामध्ये हे जे वर सांगितलं ते सगळं दिले. त्यानंतर आपण तीन दोषाचे गुण बघितले. वाताचे गुण, पित्ताचे गुण, कफाचे गुण बघितले. त्यानंतर संसर्ग म्हणजे दोन दोषाचा क्षय किंवा प्रकोप झाला तर संसर्ग म्हणतात. तिन्ही दोषाचा क्षय प्रकोप झाला तर सनिपात म्हणतात. त्यानंतर आपण सात धातू बघितले. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र बघितलं. त्यानंतर तीन मल बघितले. कोणकोणते बघितले? मला कोणते येतं? मूत्र, शकृत, स्वेद, अपी. तीन मल या दोन्हींना मल आणि धातू यांना मिळून दुष्य असं म्हणतात. दुष्य किती? 10 असतात. ठीक आहे. त्यानंतर सामान्य विषय सिद्धांत बघितला की वृद्धी समानो आणि विपरीतनं विपर्याय. म्हणजे काय सांगितलं की जेव्हा समान गुण असतील तेव्हा काय होते? वृद्धी होते आणि विषम गुण असते तेव्हा काय होते? की क्षय होतो. ठीक आहे. असं सांगितलं. इथं आपण उदाहरण बघितलं की द्रव्य गुण कर्मानुसार कशी वृद्धी होते आणि कसा क्षय होतो हे पण बघितलं. त्यानंतर आपण काय बघितलं? 6 रस बघितले की रस कोणते येतं? मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय रस सांगितले तर. आणि जो पूर्वीचा रस आहे मधुर रस हा सर्वात बलवान असतो. त्यानंतर आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि शेवटी काय? कषाय रस असतो. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं की दोषानुसार कोणत्या दोषाचं अधिक्य म्हणजे कोणत्या रस घेतल्यावर कोणता दोष वाढतो कोणता दोष कमी होतो हे बघितलं. आपण सुरुवातीचे तीन मधुर, आम्ल, लवण जर रस घेतले तर कफाचं वाढ होते आणि वाताची कमी होते. आणि शेवटचे तीन घेतले तर काय होते? उलट होते. उलट म्हणजे वाताची वाढ होते, कफाची कमी होते. आणि हे लक्षात ठेवा, मधुर, तिक्त, कषाय 1, 5, 6 नंबरचा जर आपण रस खाल्ले तर काय होते? पित्ताचं कमी होते आणि आम्ल, लवण आणि कटू रस जर घेतला तर पित्ताचं काय होते? वृद्धी होते. अशा प्रकारचे आज आपण इथपर्यंत बघितलं. ठीक आहे. ओके. थँक्यू.